राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न 30 जून पासून सुरू करते, आपल्याला काही त्या पद्धतीची कल्पना आहे का किंवा काही सांगण्यात आलं? आतापर्यंत आम्ही पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत 6 सीबीएसई शाळा आपले चालू आहेत आणि 3 नवीन चालू करण्याचा आमच्या या आर्थिक वर्षामध्ये नियोजित आहे. परंतु राज्य शासनाच्या मार्फत चालवलं जायची त्याचा काही कुठलाही आमच्याकडे पत्रव्यवहार नाही आणि जसं येईल आम्ही तसं आपल्याला कळवू. तर दुसरं पाण्याचा विषय महत्वाचा की बरेच 200 MLDचा दावा केला जातो. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी? नाही, जे ह्या सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं हद्दीमध्ये आणि हद्दीच्या अवतीभोवती असलेल्या 36 गावांसाठी पाणी पुरवठा योजना MJP मार्फत GVPR हा कंत्राटदार आहे आणि त्या कंत्राटदारांचा पाठपुरावा जे आहे माननीय न्यायालय पण प्रत्येक 15 दिवसाला पाठपुरावा करीत असते. यापूर्वी त्यांचे डेडलाईन मार्च 31 असे सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी काम करीत असताना फार मोठं भारताच्या सर्वात मोठा पाणी पुरवठा योजना ते राबवतो आपण. कारण जवळपास 2740 करोड रुपयाची योजना, यामध्ये जॅकवेल, रॉ वॉटर रायझिंग मेन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ESRs आणि डिस्ट्रीब्युशन लाईन सर्व प्रत्येक ठिकाणी 800 करोडच्या 1000 करोडचं झालेलं आहे. परंतु एवढा मोठा योजना करत असताना आलेल्या अडचणी आणि जागेवर उद्भवलेल्या परिस्थिती या सर्वातून थोड्या उशिरा होऊ लागले. आता एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्यांचं चालू करण्याचं नियोजन आहे तात्पुरता आणि त्यामध्ये अजून डिस्ट्रीब्युशन लाईन्स आणि ESRs ते अजून त्याला पूर्ण करायला वर्षभर लागतील. सर, कुमारी बजेट मांडताय, इलेक्शन कसं राहिलेलं, काय समाधानकारक आहे? बजेट हा सिक्रेट डॉक्युमेंट असतो, त्याच्यामुळे कट गोळा करायचं जो काय टॅक्सेस त्याच्यावर समाधानी असतं जे काही नाही. मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्हाला सेवा देण्यासाठी मालमत्ता कर, पाणी कर हा वेळेवर भरणे गरजेचं आहे आणि आतापर्यंत जवळपास 137 करोड रुपये मात्र जमा झालेले आहेत. अजून 700 करोड त्याच्यामध्ये थकबाकी आहे. लोकांना मी आवाहन करतो की आपण मालमत्ता कर आपण आवर्जून महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये जाऊन ऑनलाईन पण भरू शकता आणि झोनल ऑफिसमध्ये येऊन पण भरू शकतात आणि आपल्या बिल कलेक्टरकडे सुद्धा आपण भरू शकतो. मी आवाहन करतो की आपल्या मालमत्ता कर लवकरात लवकर भरावी, जेणेकरून या शहरामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सेवा देण्यामध्ये मदतगार मिळेल.